मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 19 मेचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजचा एपिसोड जरा टाइमपासच आहे बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे बघा नेमकं काय काय झालंय. पूर्णाजीच्या चष्म्याची गंमत मस्त रंगली आज. सुरुवातीला आपण बघतोय सायली झोपलेली असते आणि अंधारात ही दृश्य आहेत बरं का. तुमच्या मोबाईलचा ब्राईटनेस वाढवून घ्या. पूर्णाजी रील बघत बसल्या चक्क अर्ध्या रात्री. मग सायलीला जाग येते मोबाईलच्या आवाजाने. ती चिडते आणि म्हणते, पूर्णाजी काय हे, अगं रात्रीचे किती वाजलेत बघ, तू रील बघतेस चक्क. पूर्णाजी म्हणतात, बघू दे ग, काही होत नाही, थोड्या वेळ मला झोप नाही येते. सायली म्हणते, अगं पूर्णाजी तुझं पित्त खवळेल ना जागरण केलं तर. नाही नाही नाही, ते काय नाही, तो फोन ठेव बाजूला, झोप बरं. पूर्णाजी ऐकतच नसतात आणि म्हणत असतात, हे बघ मी ना तन्वी हेडफोन लावते आणि मग रील ऐकते, म्हणजे तुला डिस्टर्ब नाही होणार. सायली म्हणते, अजिबात नाही, आण तो फोन इकडे. आण म्हणलं ना, 5 मिनिटात झोप लागेल तुला, चला आण इकडे, डोळे बंद कर म्हणजे झोप येईल. पूर्णाजी मात्र अगदी लहान मुलासारखं हट्ट करते आणि म्हणते, फक्त एकच रील बघू दे ना प्लीज तन्वी. पण सायली ऐकतच नाही आणि अगदी लहान लेकरांना जसं ओरडवून झोपवतात ना, अगदी तसंच ओरडेल हा मी पूर्णाजी असं म्हणून तिने गपचूप पूर्णाजीला झोपवलंय. सायलीला खरं तर पूर्णाजी झोपल्यानंतर अर्जुनशी बोलायला जायचं होतं, त्यासाठी हा खटाटोप. पण पूर्णाजी काही केल्या झोपल्याच नाहीये. सायली आता लाईट बंद करते आणि तो जो हेडफोन आहे ना तो लपून ठेवते बरं का. पण पूर्णाजी त्या शोधून काढतातच. पण आता पूर्णाजी बडबडत असतात, काय छळकुटी नात मिळाली आहे मला. सायलीने त्यांना गपचूप झोपवलं आणि तो चष्मा आणि हेडफोन गादीखाली लपवला. आता सायली इथे लपवते हे पूर्णाजीने बघितलेलं असतं बरं का ऑलरेडी प्रेक्षकांनो. पूर्णाजी अगदी छोट्या मुलासारखं करते. सायली पूर्णाजीला जाताना म्हणते, पाणी आणते मी, आणि हे बघ फोनला हात लावू नकोस. पूर्णाजी तिला म्हणतात, माझी काय बिशाद आहे. सायली पाणी आणायच्या निमित्ताने अर्जुनला भेटायला येत असते. अर्जुन जागाच असतो बरं का. पण नेमकं जेव्हा सायली त्याला भेटायला येणार असते तेव्हा तो झोपून जातो. म्हणजे ती सायली पायऱ्या चढेपर्यंत हा झोपून पण गेला बरं का. ती येते खोलीमध्ये आणि बघते तर काय, अर्जुन झोपलेला. त्यामुळे तिला अर्जुनशी अजूनही बोलता आलेलं नाहीये. सायलीला आता वाटतं की अर्जुनला उठवावं झोपेतून, पण पुन्हा तिला असं वाटतं की नको गाढ झोपलेत हे. सायली आता अर्जुनच्या अंगावर चादर टाकते आणि तिथून निराश होऊन निघून जाते तिच्या खोलीतनं. पण इकडे पूर्णाजीच्या खोड्या सुरूच आहेत बरं का मंडळी. पूर्णाजीने पुन्हा एकदा मोबाईल घेतलाय हातामध्ये आणि आता तो हेडफोन शोधताय पूर्णाजी आणि चष्मा. कुठे ठेवले बाई हेडफोन. आता पूर्णाजी इकडे तिकडे शोधायला लागतात, कपाटात शोधतात आणि मग बराच प्रयत्न केल्यावर पूर्णाजीला हेडफोन सापडतो. पण तोपर्यंत सायली आलेली असते बरं का खोलीत. पूर्णाजीनी तो हेडफोन आणि त्यांचा चष्मा असं त्यांच्या उशाशी लपून ठेवलाय आणि विचार करताय, ही तन्वी झोपली की मग रील बघते. पूर्णाजींना काही केल्या रात्री झोप येईना. आता सायली आली आहे याचा त्यांना चाळ येतो, म्हणजे तन्वी आली असं त्यांना लक्षात येतं आणि पटकन त्या झोपून जातात. सायली पण आता खोलीत येते आणि ती जरा नाराजच झालेली असते, तिला अर्जुनशी बोलता आलं नाही म्हणून, आणि ती झोपून जाते. पण पूर्णाजी सायली झोपली की पुन्हा उठतात आणि तो हेडफोन आणि चष्मा घेऊन रील बघायला बघतात त्या सायली गाढ झोपली आहे की नाही. ती झोपल्यावर रील बघतात. इकडे आता प्रियाला पुन्हा एकदा डॉक्टर चेक करायला आले, कारण तिला गरगरत असतं, मळमळत असतं. दोघी जावा सोबतच प्रेग्नंट दाखवल्यावर का त्यांनी मंडळी. कॉन्स्टेबल सांगत असते, डॉक्टर हिला ना चक्कर आली होती, मी तिच्यासाठी जेवण घेऊन आले होते तेव्हा. म्हणजे हिची आता उद्या कोर्टामध्ये सुनावणी आहे आणि आता हिला उभं राहायचंय कोर्टात, तर हिच्या अंगात ताकद नको का. मग डॉक्टर विचारतात, हिने काही खाल्लं का, काही नाही. मग त्या कॉन्स्टेबल सांगतात, हो काल तुम्ही सांगितलं तेवढंच खाल्लं तिने, पण तेही पडलं, अशक्तपणा आलाय तिला खूप. डॉक्टर चेक करतात तिला आणि ॲडमिट करायला सांगतात बरं का प्रेक्षकांनो. डॉक्टरांच्या लक्षात आलंय की कुछ तो गडबड है. डॉक्टर म्हणतात हिच्या काही टेस्ट कराव्या लागतील, हिला दवाखान्यात घेऊन या, म्हणजे ते जेलचा दवाखाना असतो ना तिकडे. इकडे पूर्णाजी पुन्हा रात्री उठून रील बघतात, पण त्यांना कंट्रोल होत नाही बरं का. रील पाहताना त्या हसायला लागतात. त्यामुळे सायली जागी होते आणि ओरडते पुन्हा पूर्णाजीला. पूर्णाजी खूपच लहान मुलांसारखं करताय. सायली म्हणते, पूर्णाजी तू असं का करतेस, अगं का पुन्हा रील बघतेस, काय चाललंय तुझं, पुन्हा फोन का घेतलास हातामध्ये. पूर्णाजी सायलीलाच म्हणतात, काय ग तन्वी तू परत कशाला उठतेस, माझ्या हेडफोनमुळे तुला कुठे डिस्टर्ब होतंय, तू झोप ना. सायली म्हणते, अजिबात नाही, हे बघ तुझी रील्स बघायची सवय खूप वाढली आहे आता पूर्णाजी, बिलकुल नाही, चल मला पण झोपू दे आणि तूही झोप दे ठेवून ते, आणि ती सवय मोड. पूर्णाजी म्हणतात, उद्यापासून मोडेल ग. सायली म्हणते, उद्यापासून नाही, आत्तापासून रील्स बघायची सवय मोडायची, चल आणि इकडे चष्मा आण. आता पूर्णाजी तिला ओरडून म्हणतात, मी तुझी आजी आहे का तू माझी आजी आहे, तू नात आहेस ना माझी. सायली म्हणते, हां ते काही नाही, पण तो
ठेवून दे आधी मोबाईल. सायली पुन्हा रागवून पूर्णाजीला झोपवतेच. सायली आता झोपल्यात बरं का पूर्णाजी फायनली, आणि सकाळ झाली आहे. सायली पहाटे पहाटे उठते तर तिला सकाळी सकाळी पुन्हा वॉमिटिंग सारखं फील व्हायला लागतं. तिच्या डोक्यात विचार येतो की आपण आता डॉक्टरांना दाखवायलाच हवं, म्हणून ती डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेते फोनवर. सायली तिच्या फॅमिली डॉक्टरला फोन करते आणि विचारते कुठले तरी आहेत डॉक्टर की मी येऊ का डॉक्टर आज भेटायला. हो मी अपॉइंटमेंट घेतलेली नाही आहे, पण मला तुम्हाला दाखवायचं आहे, जरा तब्येत ठीक नाही आहे, मळमळत आहे. डॉक्टर म्हणतात ठीक आहे या तुम्ही. मग सायली फोन ठेवते, पण अजूनही तिला थोडंसं बरं वाटत नसतं. थोडंसं असं तिला वीक फील होत असतं, वॉमिटिंग होत असतात. तेवढं तिथे विमल येते आणि बघते. सायली तोपर्यंत तिच्या खोलीत निघून जात असते. विमल आवाज देते सायलीला, पण सायलीला मळमळ होत असते ना, म्हणून ती तिच्या खोलीत पुन्हा चालली जाते विमलशी न बोलता. विमल विचार करते जाऊ दे नंतर बोलते सायली त्यांशी काय झालंय ते. आता आजच्या अख्ख्या एपिसोडमध्ये हा एक सीन फार भारी दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. महिपत रावांचा सीन दाखवलाय. बापरे, महिपत शिकरे आता मनाचे श्लोक वगैरे शिकलेत बरं का. सकाळी उठून हा महिपत प्राणायाम करत असतो. त्याच्या त्या प्राणायाम करण्यामुळे नागराजला जाग येते, पण नागराजला झोपायचं असतं. तो ओरडत असतो महिपतला, अय महिपत कशाला आवाज काढतोय, झोपू दे की मला. महिपत म्हणत असतो नागराज शेठ सूर्याच्या आधी उठाव माणसानं, म्हणजे देवाचं लक्ष राहतं आपल्याकडे. नागराज म्हणतो ए बाबा झोपू दे ना, मला झोपायचं आहे थोड्या वेळ, प्लीज आवाज नको करू हा महिपत. महिपत आता श्लोक म्हणायला लागतो, जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. हा श्लोक त्याने पूर्ण म्हणलाय. नागराज तो श्लोक ऐकतो आणि म्हणतो बाप रे, महिपत शिकरे मनाचे श्लोक. काय रे महिपत, तुला कसं काय येतं रे मनाचे श्लोक बिक. अरे दादा शिकवायचं रे मला लहानपणी, मला कधी जमलं नाही रे, पण तुला कोणी शिकवलं रे महिपत. तिथे आता एक हवालदार असतात, ते म्हणतात जेलमध्ये आहेत ना ते दोघं जण, ते हवालदार म्हणतात आपल्याकडे एक गुरुजी येतात, त्यांनी शिकवलेत हे श्लोक महिपत शिखरेंना. महिपत शिखरेंसारखा अभ्यासू विद्यार्थी कोणी नाही असं ते गुरुजी सांगतात बरं का. ते गुरुजी खूप तारीफ करत होते शिखरेंची. त्यावर नागराज हसायला लागतो आणि म्हणतो हा हे चल शिखरे आणि अभ्यासू, अरे अभ्यासू आणि असं हे दोन्ही शब्द एकत्र नाही रे चांगले वाटत. आता ते हवालदार म्हणतात ए चुप रे बाबा, ए नागराज, अरे तुला काय माहिती, शिखरेंचं सगळं कौतुक करतात आजकाल सगळेजण, त्यांचा एका पैशाचाही त्रास नाही आहे बरं का कोणाला. अरे आमचे जेलर साहेब ते पण त्यांचा आदर करायला लागलेत. नागराज म्हणतो काय रे बाबा तू मला अरे तुरे करतोय, याला आहो जाऊ घालतोय, आहो शिखरे वगैरे काय ते नाही, काय रे तुम्हाला समजणार नाही रे, अरे गंडवतोय तुम्हाला, सगळ्यांना गंडवतोय. अरे चांगल्या वागणुकीमुळे शिक्षा माफ होते ना, म्हणून हे सगळे चाळे चाललेत त्याचे. त्यावर महिपत म्हणतो नागराजला, नागराज शेठ तुम्हाला जे वाटायचं ते वाटून घ्या बरं, जेलातून सुटण्यासाठी चाललंय काही चाललंय कसंही चालू द्या हो, पण काय आहे ना आता माझ्या लेकीचं आयुष्य आणि माझं आयुष्य ज्या धंद्याने नासवलंय ना ते आता मला करायचंच नाहीये. आता मी चांगल्या मार्गाने जायचं ठरवलं. मला ना नागराज शेठ कोणाच्या रक्ताचा थेंबही सांडायचा नाही, पाप लई लांब राहिलो, पण आता फक्त आणि फक्त पुण्यच करायचं. नागराज शेठ तुम्ही पण असंच करायला पाहिजे. त्यावर नागराज आता पाया पडायला लागतो. नागराज आता मोठ्याने ओढून म्हणतो जय महिपत बाबा, जय महिपत बाबा. अरे महिपत आता तू जे काही वागतोय बोलतोय ना, आता तू लवकर संत पदाला पोहोचशील. अरे तुझ्या अवतीभोवती भरपूर शिष्य असणार आहेत, सगळे तुझ्या पायावर असे लोटांगण घालून म्हणतील जय महिपत बाबा, जय महिपत बाबा. महिपतने खरंच समाधी घेतली की काय कोणाच ठाऊक. बापरे प्रेक्षकांनो, महिपत नेमकं खरंच चांगलं वागतोय का उगाच नाटक करतोय हे आपल्याला कळेलच येणाऱ्या भागांमध्ये. तो हवालदार ओरडतो नागराजला, गप्पा बस रे, चल तिकडे बैस. नागराज आता बसतो गपचूप, पण महिपतचे नखरे सुरूच आहेत. तर असो, आता इकडे सकाळी सकाळी अर्जुन आलाय, सायली गेली आहे दवाखान्यात दाखवायला. अर्जुनला सायली दिसत नाहीये, कल्पनाताईंनाही माहीत नाहीये कुठे गेली काय गेली, पण अस्मिता म्हणते हो, म्हणजे अर्जुन आधी येऊन विचारतो सायली कुठे गेली आहे. कल्पनाताई म्हणतात अरे बाबा मला वाटलं ती तुझ्याच खोलीत आली असेल सकाळी सकाळी. प्रतापराव म्हणतात मी तर बागेत योगासनं करत होतो, तिथे पण मला दिसली नाही, मागच्या बागेत नव्हती, पुढच्या बागेत बघून या बरं. अर्जुन म्हणतो विमल सायली आहे का ग बाहेर. तेव्हा विमलताई म्हणतात नाही हो, त्या मगाशीच बाहेर गेल्यात. मग अर्जुन विचारतो कुठे गेली आहे. मग विमल म्हणते सांगून नाही गेल्या मला, पण फोनवर बोलताना ऐकलं मी त्या डॉक्टरकडे जाणार होत्या. अर्जुनला आता टेन्शन आलं, डॉक्टरकडे कशाला. अस्मिता पण विचारते का ग डॉक्टरकडे का. मग आता सगळ्यांना टेन्शन आलंय, काही झालं असेल का सायलीला. कल्पनाताई म्हणतात अश्विनकडे न दाखवता ती वेगळ्या डॉक्टरकडे का गेली असेल.
प्रतापराव म्हणतात कॉल कर बरं बाबा अर्जुन आत्ता, आणि ती डॉक्टरकडे गेली असेल तर तू जा तिकडे. मग तेवढ्यात पूर्णाजी येतात बरं का. सायलीचा फोन लागत नसतो बरं का अर्जुनला. पूर्णाजी येतात आणि म्हणतात तन्वी कुठे गेली आहे. सगळे गडबडतात बरं का. पूर्णाजी म्हणतात ही वात्रट पोरगी ना माझा चष्मा घेऊन पळाली आहे. सगळे विचारतात काय. पूर्णाजी म्हणतात या मुलीला रात्री मी चष्मा दिला होता ठेवायला, सकाळी बघते तर काय तन्वी पण नाही आणि चष्मा पण नाही. आता सगळेजण विचारतात काय हे सगळं पूर्णाजी. नाही म्हणजे अर्जुन आधी म्हणतो की तन्वी मंदिरात गेली आहे बरं का पूर्णाजी, तुझा चष्माच सापडत नाहीये ना, मी शोधतो ना. मग पूर्णाजी म्हणतात तो जर तन्वीने घेतला असेल ना खरंच चष्मा तर तो तुम्हाला सापडणार नाही बरं का, तिने तो नक्की कुठेतरी लपवला असणार आहे. प्रतापराव म्हणतात तन्वी तुझा चष्मा कशाला लपवेल पूर्णाजी. अगं असेल चष्मा, तन्वी जिथे गेली असेल तिथे ठेवला असेल तिने, आम्ही बघतो शोधतो हा. अर्जुन म्हणतो हो हो हो. ए अस्मिताई तू तुझ्या रूममध्ये बघ बरं राहिलाय का चष्मा. ए विमलताई तू हॉलमध्ये बघ, आणि मी माझ्या रूममध्ये बघतो आणि मॉम डॅडच्या रूममध्ये पण बघतो हा. प्रतापराव म्हणतात हो हो मी अश्विनच्या खोलीत बघतो. अगं कल्पना तू तिकडे जाऊन बघ बरं. पण पूर्णाई प्रतापराव विचारतात तुला असं का वाटतंय की तन्वीने तुझा चष्मा लपवलाय. आता पूर्णाजीची खोडी पकडल्या जाणार. पूर्णाजी मनात विचार करते आता यांना काय सांगू मी रात्री उशिरापर्यंत रील्स बघत होते म्हणून तन्वीने माझा चष्मा लपवला, यांना कळलं तर मला ओरडा बसेल. मग कल्पनाताई पण म्हणतात अहो हो पूर्णाई तन्वीने चष्मा लपवला यामागे कारण असणार, तशी उगाच तन्वी असं काही करत नाही आपली. लगेच पूर्णाजी म्हणतात कारण काय असणार, तन्वी माझी मस्करी करते ना नेहमी, त्यामुळे तिने लपवला असेल माझा चष्मा. मला काय प्रश्न विचारताय, चला चला शोधा माझा चष्मा, मला पोथी वाचायची आहे. प्रतापराव अर्जुन सगळ्यांना कामाला लावलंय बरं का पूर्णाजी. आता विचार करतायत सगळे चष्मा शोधायला गेल्यावर, बापरे बरं झालं सगळ्यांना मी चष्मा शोधायला लावलं, तन्वी याच्यात चष्मा सापडला पाहिजे, नाहीतर तन्वी आल्यावर सगळ्यांना सांगेल मी उशिरा रील्स पाहत होते, मला सगळ्यांसमोर धारेवर धरेल ही पोरगी. काल कशी मला रागवत होती रात्री, जणू काही ती आजी आणि मीच नात आहे. आणि आता इकडे सायलीबाई आल्या डॉक्टरांकडे. डॉक्टरांनी तिला अभिनंदन करत सांगितलंय कॉंग्रॅच्युलेशन मिसेस सुभेदार, तुमची युरिन टेस्ट केली आहे त्यामुळे कन्फर्म झालंय तुम्ही प्रेग्नेंट आहात, तुम्हाला दिवस गेलेत. मग सायली म्हणते आभारी आहे डॉक्टर, म्हणजे तसं मला वाटतच होतं मी प्रेग्नंट आहे, मी चाचणी केली होती ना घरच्या घरी, पण तुम्ही सांगितल्याशिवाय खरं नको मानायला असं मला वाटलं. डॉक्टर म्हणतात पण तुमचे मिस्टर का नाही आले तुमच्यासोबत, तुमच्या मिस्टरांना कळलं असेल ना, त्यांनी एकटं का पाठवलं तुम्हाला. मग आता सायली काही बोलत नाही, तेव्हा डॉक्टर म्हणतात काही प्रॉब्लेम आहे का. सायली म्हणते नाही नाही तसं काही नाही डॉक्टर, अचानक ठरलं माझं इथे यायचं त्यामुळे ते येऊ शकले नाही. डॉक्टर म्हणतात पुढच्या वेळेला घेऊन या हा तुमच्या मिस्टरांना, आणखीन काही त्रास आहे का तुम्हाला. मग सायली सांगते की सकाळी अशक्तपणा वगैरे वाटतंय मला, जेवण जात नाहीये, वास आलं की मला मळमळतं वगैरे. मग डॉक्टर तिला गोळ्या लिहून देतात आणि सांगतात थोडं मॉर्निंग सिकनेस असतो पण कुठल्याही वेळी असा त्रास होऊ शकतो, तुम्ही घाबरू नका हां, गोळ्या घ्या. आणि ते काही सांगितलं त्यांनी, फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घ्या, व्यवस्थित झोपा, भरपूर पाणी प्या, ज्यूस प्या हवं असेल तर, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं मन शांत ठेवा. सुरुवातीचे काही दिवस महत्त्वाचे असतात, तुमचे मिस्टरही तुमच्या समोर हवेत, म्हणजे तुमच्या सोबत हवेत, त्यांनाही कळायला हवं ना की काय काय बदल होतात यावेळेला. सायली म्हणते सगळं नीट आहे ना डॉक्टर. डॉक्टर म्हणतात हो सगळं व्यवस्थित आहे, खरं तर आत्ता सोनोग्राफी केली असती पण काय आहे ना तुम्ही अपॉइंटमेंट घेतली नाही आणि माझे दुसरे पेशंटसुद्धा आहेत, त्यामुळे मी तुम्हाला जास्त वेळ नाही देऊ शकत, तुम्ही पुढच्या वेळेला याल ना तेव्हा सोनोग्राफी करूयात, चालेल ना. सायली म्हणते हरकत नाही आहे डॉक्टर, आभारी आहे. आणि मग थोड्या वेळ यांचं डिस्कशन दाखवलं आणि इकडे प्रिया दाखवली बरं का प्रेक्षकांनो, ॲडमिट झालेली. प्रियाला अशक्तपणा आल्यामुळे त्यांनी ॲडमिट केलं आहे दवाखान्यात. पण हे प्रिया आणि सायलीचं सोबत प्रेग्नंट असणं हे कुछ ज्यादा नाही हो गया क्या प्रेक्षकांनो, म्हणजे आता यातनं नेमका कोणता तरी ट्विस्ट समोर येणार यात शंका नाही आहे, पण तरी जरा जास्ती झालं आहे. पण यामुळे एक कळतंय की प्रियाला हलक्यात घेऊन उपयोग नाही आहे, म्हणजे प्रिया एकदम भारी आहे बॉस. म्हणजे ही काही सुभेदारांचा पिच्चा सोडणार नाही आहे असं सांगायचं आहे. तर आता इकडे प्रियाला डॉक्टर चेक करतात, तिचे रिपोर्ट वगैरे आलेले आहेत, त्यांनी अगोदरच काढले असावेत कदाचित, आणि त्या सांगतात पोलिसांना की हिला दिवस गेले आहेत. पोलीस म्हणतात ठीक आहे हरकत नाही, म्हणजे ते प्रियाचे जे पोलीस आहेत ना ते बघतात फाईल वगैरे आणि म्हणतात अच्छा हिला दिवस गेले. तर त्या डॉक्टर म्हणतात हो पुढच्या 3 महिने काळजी घ्या हां हिची. आणि आता प्रियाला सलाईन वगैरे पण त्यांनी लावलेलं आपल्याला तिथे दिसतंय. आता इथून पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय की सायली दवाखान्याच्या बाहेर आलेली असते, पण तरीही तिला अजून थोडंसं गरगरत असतं, त्यामुळे ती पटकन तिथे खाली बसते. तिथे एक सिस्टर येते आणि तिला विचारते काय झालं मॅडम, तुम्हाला काही त्रास होतोय का.
सायली त्यांना सांगते की हो जरा गरगरतंय मला. सिस्टर म्हणतात तुम्हाला पाणी देऊ का? तर मग सायली म्हणते हो द्या ना. मग ती पाणी वगैरे पिते. मग ती सिस्टर म्हणते तुम्हाला अजूनही त्रास होत असेल तर तुम्हाला एखादी गोळी देऊ का? सायली म्हणते नको नको, मी जरा 2 मिनटं इथे बसते आणि मग जाईल. बरं वाटतंय मला पाणी पिल्यावर. खरं सांगू प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड जरा स्लोच दाखवला आहे त्यांनी आणि सीन पण खूपच असं ताणल्यासारखे वाटले मला. असो, पण आता सायली तिथेच बसली आहे आणि थोड्याच वेळात तिथे एक कपल येतं बरं का. आणि ते कपल खूप आनंदी असतं, कारण त्या कपलमध्ये ती बाई जी आहे ना ती प्रेग्नंट दाखवलेली आहे. मग तिचा नवरा तिला म्हणत असतो, कोणीतरी अननोन कपल आहे ते दवाखान्यात दाखवायला आलेत. आता ते सायलीला काहीतरी फील व्हावं अर्जुन नाही आहे म्हणून त्यांनी सीन दाखवला आहे. ती कपलमधली ती बाई म्हणत असते हो तुम्ही किती आनंदात आहात? मग तो नवरा म्हणतो हो मी खूप खुश आहे, तुला दिवस गेलेत, बाळ होणार आहे आपल्याला, मी सगळ्यांना ओरडून सांगेल वगैरे वगैरे. सायली त्या कपलचा आनंद बघते आणि तिला कसं तरी होतं. ती मनात विचार करते मी अजूनही यांना ही आनंदाची बातमी सांगू शकले नाही. सायली बघत असते त्या कपलकडे. ते जोडपं एकमेकांशी बोलत असतात की काही असू देत, मुलगा मुलगी, आपण सगळं खूप आपल्या मुलांना छान प्रेम देऊ वगैरे, त्यांच्या भविष्याची स्वप्न वगैरे ते रंगवत असतात. तर सायली त्यांना बघून असं कसं तरी होतं तिला आणि विचार करते ती मी अजूनही यांना बातमी नाही सांगू शकले. यांना पण किती आनंद होईल या गोष्टीचा. या जबाबदारीचं ओझं वाटेल का यांना? नाहीतर काय होईल? बाळासाठी हे अजूनही मनाने तयार नसतील तर काय होईल? काय निर्णय घेतील हे? असे असंख्य प्रश्न सायलीच्या. पण बघा मंडळी, सायली आता ठरवते की जोपर्यंत हे मनाने तयार होत नाही तोपर्यंत मी त्यांना विश्वासात घेऊन ही बातमी सांगणार नाही. जेव्हा हे तयार होतील तेव्हाच सांगेल असं सायली ठरवते बरं का. आता हे केव्हा गौड बंगाल समोर येणारे कोणास ठाऊक. इकडे ना हा सीन मला अगदी शोले पिक्चर सारखा वाटतोय बरं का. पूर्णाजी अगदी काठी टेकत टेकत या सगळ्यांना रागवत असतात. काय हे तुम्ही 5-5 जण माझा चष्मा शोधू शकला नाहीत? अरे ती काय सुई आहे का न सापडायला? कुठेतरी हरवून जायला माझा चष्मा? काय हे? पूर्णाजीने स्वतःचं सिक्रेट मात्र लपवून ठेवलंय बरं का, की त्या रील पाहत होत्या म्हणून. आता सगळ्यांना त्या ओरडतात तुम्हाला नीट बघायला काय होतं? प्रतापराव म्हणतात पूर्णाई शोधला ना ग सगळीकडे चष्मा. अगो खरंच कुठे सापडत नाहीये तुझा चष्मा, काय करावं? आता सगळेजण टेन्शनमध्ये, पूर्णाजीचा चष्मा सापडत नाहीये म्हणून. कल्पनाताई पण म्हणतात सगळीकडे पाहिला पूर्णाई, अहो पॅसेजमध्ये पण पाहिला पण बाई नाही सापडला चष्मा कुठेच. अस्मिता म्हणते मला तर वाटायला लागले की सा म्हटल्याबरोबर सगळे तिच्याकडे डोळे वटारून बघतात. मग लगेच अस्मिता म्हणते हां म्हणजे तन्वीनेच कुठेतरी मुद्दाम लपवला असेल चष्मा. मग अर्जुन म्हणतो पूर्णाजी तिला येऊ दे ना परत आणि घेऊ तिच्याकडनं चष्मा. मग आता खरं प्रश्न विचारतो अर्जुन आणि म्हणतो पूर्णाजी मला सांग तुला काय वाटतंय तिने तुझा चष्मा का लपवला असेल? प्रतापराव पण विचारतात हो काय ग पूर्णाई, कसं काय तिने चष्मा लपवला? आणि उगं ती वात्रटे वगैरे अशी कारणं सांगू नकोस हा. आता पूर्णाजी स्वतःचं सिक्रेट झाकताय आणि म्हणताय अरे वा तन्वीने चष्मा लपवला आणि माझी उलट तपासणी घेताय. अरे मग तेवढ्यात सायली येते आणि म्हणते उलट तपासणी तर घ्यायलाच हवी पूर्णाजी. काय ग त्याशिवाय खरं कसं कळणार सगळ्यांना? पूर्णाजीला वाटतं आता आपलं सिक्रेट रिव्हील होणार. लगेच पूर्णाजी म्हणतात काय पोरकटपणा आहे तन्वी, माझा चष्मा का लपवलास तू सांग बरं. मुद्दाम लपवलास ना, असं कोणी वागतं का? आता शेवटचं सीन तुम्ही बघत आहात मंडळी. अर्जुन आता आधी विचारतो काय ग तू डॉक्टरकडे का गेलीस, काय झालं होतं तुला? पूर्णाजी म्हणतात काय रे मगाशी तर मला म्हणालास अर्जुन की तन्वी मंदिरात गेली आहे आणि डॉक्टरकडे. मग आता सगळ्यांना टेन्शन आलं. पूर्णाजीला कळतंय की काय वगैरे, हे तर काहीतरी टेन्शन उगाच घेतलंय बरं का प्रेक्षकांनो. असो मग पूर्णाजी विचारतात तन्वी सांग बरं कुठे गेली होतीस तू? सायली म्हणते अगं पूर्णाजी मी आधी देवळात गेले मग डॉक्टरांकडे गेले, सहज ग असंच. मग कल्पनाताई विचारतात पुन्हा पण तू का गेली होतीस डॉक्टरकडे? नाही तुला काही होत होतं तर अश्विनला सांगायचंस ना. मग पूर्णाजी विचारतात तुला बरं वाटत नाही का बाळा, मग कोणाला का नाही सांगितलं? एकटं जातं का कोणी डॉक्टरकडे? सायली म्हणते अगं काही नाही पूर्णाजी मी बरी आहे, अशक्तपणा आला होता ना म्हणून गेले होते डॉक्टरकडे. डॉक्टरांनी मला औषधं लिहून दिली आहेत, बाकी मी बरी आहे हां. पूर्णाजी म्हणतात उकाडा जास्ती वाढलाय ना म्हणून तुला असं झालं असेल. माझ्याकडे वाळ्याच्या काड्या आहेत मी घेऊन येते हां. विमल म्हणते थांबा हां पूर्णाई मी घेऊन येते. आता पूर्णाजी जायला लागतात त्यांच्या खोलीत तेव्हा ना अस्मिताच्या बाळाचं खेळणं खाली पडलेलं असतं. आता पडायला येतात पूर्णाजी त्यावरनं. मग सायली सावरते त्यांना पटकन. सगळ्यांना टेन्शन येतं. सायलीला म्हणजे पटकन सायलीने त्यांना धरलंय. पूर्णाजी म्हणतात अगं बाई मला हे खेळणं दिसलंच नाही ग, चालताना पण मला चष्मा लावावाच लागणार बहुतेक. तर लगेच कल्पनाताई म्हणतात तन्वी तू खरंच चष्मा लपवला का ग? सायली म्हणते हो लपवलाय मी पूर्णाईचा चष्मा, पूर्णाजीचा चष्मा. मग सगळेजण बघायला लागतात सायली आणि पूर्णाजीकडे. काय बाबा या दोघींचं सिक्रेट आहे?
आता उद्याच्या भागात आपल्याला कळणार आहे सायली म्हणजे खरी तन्वी जिथे म्हणजे चष्मा लपवायची ना झाडाखाली पूर्णाजीचा, तिथेच सायलीने लपवलाय आणि या सगळ्यांना कळतं की तन्वी तिथेच लपवत होती. आता त्यावर ते काय एक्सप्लेनेशन देतात ते उद्या कळेल. इकडे प्रिया ठरवते की अश्विनला सांगायचं ती गरोदर आहे, कारण तिलाही ती न्यूज कळली आहे. तिला वाटते आता अश्विन तिला प्रतापराव पण म्हणतात इकडे सायलीला की हो खरीच आपली तन्वी लहानपणी इथेच चष्मा लपवायची पूर्णाजीचा. आणि मग सायलीला पण खटकतं की मीच खरी तन्वी असेल का, असं काहीतरी त्यांनी दाखवलंय बरं का प्रेक्षकांनो. पण मला नाही वाटत एवढ्या लवकर ते रिव्हील करतील. आणि प्रियाला आता सुभेदारांच्या घरात शिरण्याचा मार्ग मोकळा झालाय का तिला दिवस गेल्यामुळे, काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो? नेमकं कळत नाहीये सिरियल आता कोणत्या ट्रॅकला जाणार आहे. बघू पुढे काही ना काही ट्विस्ट ते आणतीलच. आजचा एपिसोड आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा प्रेक्षकांनो. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. उद्या जर सिरियल उशिरा आली 10 नंतर तर मी तुम्हाला संध्याकाळी देईल प्रेक्षकांनो सिरियल. आज ना मंडळी मी तुम्हाला गाडीमध्ये बसून रिव्ह्यू देतेय. आता मी ऑन द वे आहे पुण्याला, मी संध्याकाळपर्यंत पोहोचेल. आत्ता थोड्या वेळ झालाय मी संभाजीनगरवरनं निघाली आहे. उद्या जर सिरियल 10 नंतर आली तर आपल्या आधीच याबाबतीत चर्चा झाली आहे. 10 नंतर जर सिरियल आली तर मी संध्याकाळी देईल. उद्या आणि परवा मला ॲडजस्ट करा प्रेक्षकांनो. आय नो तुमचा सगळ्यांचा सपोर्ट मला आहेच. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तुम्हाला पोस्ट टाकेल मी पुण्याला पोहोचल्यावर. भेटूयात मंडळी. ठरलं तर मगचा आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. टेक केअर मंडळी. भेटूयात उद्या. धन्यवाद.